सर 4 जूनला देशामध्ये लोकसभेचा निकाल आहे. एकूणच काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं काय स्पष्ट आहे, या वेळेला मोदी जाणार आणि इंडियाचं राज्य येणार, इंडिया ब्लॉक सत्तेवर येणार. आणि त्यांनी जे प्रश्न उठवलेले आहेत, इथल्या दारिद्र्याचा प्रश्न, इथल्या नोकऱ्यांचा प्रश्न, इथल्या शिक्षणाचा प्रश्न, हे सगळा इथल्या ह्याचा आरोग्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर ते काम करतील आणि लोकांचा रेटाही त्या संबंधामध्ये पाहिजे, याबद्दल काही शंका नाही. आणि मुख्य म्हणजे यांनी ज्या गोष्टी गेल्या 10 वर्षात ज्या अतिशय वाईट गोष्टी केलेल्या आहेत, लोकांना त्रास दिलेला आहे, संबंध वातावरण खराब केलेलं आहे, मुस्लिम दलितांच्या विरोधी ज्या पद्धतीने ते बोललेले आहेत सगळं, आणि एका अर्थाने द्वेषाचं वातावरण जे पसरवलेलं आहे ते नीट करणं फार आवश्यक आहे. आणि अशा ज्या संघटना ज्यांनी हे केलेलं आहे किंवा ज्या व्यक्तींनी केलेलं आहे त्यांच्या विरोधी कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करतायत, कसं बघतायत? नाही, ते मी समजू शकतो. याचं कारण असं की त्यांनी इतक्या खोट्या गोष्टी केलेल्या आहेत, इतका द्वेष पसरवलेला आहे, संबंध जे ईश्वराला मान्य नाही त्याच्या विरोधातच सगळं बोललेले आहेत. त्यामुळे आता तर प्रायश्चित्त म्हणून तिथे गेले असतील ते, कारण आता त्यांना असं वाटत असेल आता सत्ता येणार नाही, आज ना उद्या कदाचित मरण पण येईल. ते मरण आले तर मग काय होणार, कुठे जाणार? कारण ईश्वर विचारायला, रे इतकं तू सत्याला सोडून असत्य संबंध का काम केलंस हे विचारणार, म्हणून ते घाबरलेले आहेत आणि आता ते माफी मागायला देवाकडे गेलेले आहेत. पुण्यामध्ये अपघातामध्ये जो झाला त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्था ही भ्रष्टाचाराने बरबटली होती. तुम्हाला काय वाटतं हे सगळं प्रश्न? सवालच नाही, व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे आणि ज्यांना चांगले पगार आहेत तेच लोक सगळे विरोधातलं कामं करतात. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये इथे अनिल देशमुखांना पकडलं आणि आत टाकलं. काय त्यांचा दोष होता? भयानक आहे, भयानक आहे. आणि तिथला तो कमिशनर परदेशात जातो, नंतर सांगतो माझ्याकडे काही प्रूफ नाही. का त्यांना बोलवून घेत नाही, आत टाकत नाही? IAS ऑफिसर ज्या पद्धतीनं अशा रीतीनं जर वागत असतील, सगळे वागतात असं नाही, अतिशय चांगले आहेत. परंतु एक लक्षात घ्या, या देशातले ब्युरोक्रेसीमध्ये जर अशा विचाराचे लोक असतील तर त्यांचं पर्जिंग हे केलं पाहिजे, ते त्यांना बाहेर काढलं पाहिजे. आणि स्वच्छता या ब्युरोक्रेसीमध्ये पण करणं आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे पहिलं काम हे करावं लागेल की सुप्रीम कोर्टामध्ये या तऱ्हेचं किंवा कोर्टामध्ये अगदी खालपासून वरपर्यंत कोर्टामध्ये या अतिशय चुकीच्या विचाराचे लोक गेले असतील. मी हे म्हणत नाही फक्त RSS वगैरे, कुठल्याही जातीय विचाराचे लोक असतील त्यांना बाजूला केलं पाहिजे एक. आणि ताबडतोबीनं जर काय काम करायचं असेल तर इथलं इलेक्शन कमिशन बदलावं लागेल.